घडणार. अगदी या स्पर्धेसाठी निश्चित माझ्याशी निखिलजी टोंबरे सरांनी संपर्क साधला, त्यांचं खूप खूप धन्यवाद. फक्त आता शुभमंगल सावधानची वेळ झाली आहे, कारण की इथे मी शेवटची इनिंग करून रजा घेणार आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. डाबाला होते सुरुवात. पहिला बॉल. नाही नाही, ह्यो बॉलर पण मेड इन चायना आहे का? टुचकून येतो ना, मुचमुच करीतो, सुकून घाली दो. तिथे अगदी आपण पाहिलं पहिला चेंडू तो डाबाचा डॉट आलाय, निर्धाव आलाय. सायंकाळचं सत्र. आता चुकूनही शिट्ट्या बिट्ट्या कोणी मारू नका, कारण हे टायमाला आहे ना हेडळी बाहेर निघते आणि दिवस बुडल्या खैस बाहेर निघतात. फुकाट एखाद्याला जाता जाता झोंबल. जाऊया खऱ्या अर्थाने येणारा चेंडू. बाप्पा ये तो शेम बॉलिंग करीतो. बिलाची नागिन निघाली वाकडा तिकडा. फिरकी. इथे अगदी आपण पाहू शकाल टप्पा पडल्यानंतर चेंडू अगदी फलंदाजापासून थोडा लांब निघून चाललाय आणि तिथे मात्र हा चेंडू डॉट लागोपाठचा. हा चेंडू दुसरा डॉट आलाय. पुन्हा एकदा गोलंदाज अक्षय, त्याच्या समोर प्रतीक पाटील. काय सांगायचं आहे. नाही नाही नाही, काय कुछ तो गडबड हे दया. पंच काय करगोट्याला ताईत बीत पावली का काय गेली? याला जालिम बाबा पावला का काय झाला बाबा? नुसता भयानक कार्यक्रम. 3 चेंडू डॉट. कमालीची गोलंदाजी अक्षय पाटीलची. प्रतीक पाटील, मोनीश पाटील, अक्षय पाटील, सगळं पाटील. परंतु निश्चित मला वाटतं एकाच मैदानावरती प्रॅक्टिस करतायत. बरं आहे बाबा, पाहू शकाल आता. आडव्या बॅटना फटका सजवलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक बॉल प्रयत्न करतोय. फिल्डिंग मात्र चांगली झाली, परंतु माहित आहे मोनिशला माहित आहे पचल आवडच खावा. अपचन, ऍसिडिटी, लय आजार, बाकी सब होएगा बाजार. आणि मग होएगा ठण ठणा ठण 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 ठण. तिथे सिंगल. संघाचं खातं इथे मात्र ओपन होत असताना एक धाव मैदानाच्या आतमध्ये वनुस्फोट टेंबिवली टीमच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि यावेळेस स्ट्राइक एंड वरती आजच्या दिवसामध्ये ज्याच्या नावाचा बोलबाला म्हणजे काय सांगायचं आहे. झोपल्या शॉट, पार खुरप्या शॉट, पार कानफाट्या शॉट, सगळे कार्यक्रम त्यांना ओके केला. तोच मोनीश पाटील यावेळेस स्ट्राइक एंड वरती. आणि नितेश यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीसाठी तयार होत असताना पाहायला मिळतो. षटक क्रमांक 2. अगदी आपण पाहू शकाल थोडासा वेळ वाचा. काय सांगायचं, ह्यो तलवार घेऊन गेला का काय झाला? ते बॅटीची धार खडली तरी मगापासून सांगा खेळाडू कक्षात कर 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 काय वाजत धार लावायला लागलेलं वाटतं. हसला गडी. अशी स्माइल चांगली म्हणजे मोबाईलचा 1 नंबरचा चाळा. 1 नंबर. आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नितेश पाटील गोलंदाजीसाठी तयार. जाडा जुडा घट्टा गुट्टा आडिये बांध्याचा गुडगुडीत गोलंदाज तयार. तर स्ट्राइक एंड होती प्रतीक पाटील. वनस्पोर्ट टेंबिवली टीमची रन मशीन यावेळेस आपल्याला स्ट्राइक एंड वरती. अगदी आपण पाहू शकाल. चला सूर्य अगदी सूर्यास्ताकडे पोहोचत चाललेला आहे. गोलंदाज तयार. हो यावेळेस बॉल हवेत. 3-3 क्षेत्ररक्षक. नाही नाही नाही, सकाराम गेला आणि तुकाराम गेला, काही फरक नाही पडला, कारण कांताराम इकडे उलट्या करून हैराण झालेला. तोपर्यंत 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट.
आणि या 3 धावेच्या मध्ये आता संघाची धावसंख्या 8 या धावसंख्येवरती. काय सांगता रट्टा यांना बॉल तेवढा सुसाट हेल्पाटला त्यांना फटा ऐकून वाजायला पण नाही इलाज झाला. वांगी बाजूला झाली बटाटा बाजूला झालं ना हरभरा मध्येच बिना शिजलेलं राहिलं. कारण की 3 षटक धावले एकाही षटरक्षकाला झेल कॅरी करता आला नाही. अजूनही जर पाहिलं तर निश्चित या मॅच मध्ये धावसंख्या जी जोडली जाईल कारण दोनही नामांकित संघ आहेत त्यामुळे शंका नाही आहे. हीच तर ओळख आहे स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2024 या स्पर्धेची. चला स्पीडअप ठेवा. आयोजकांच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला विनंती करण्यात येते आपण वेळेसाठी सहकार्य करा मित्रांनो. गोलंदाज तयार पुन्हा एकदा नितेश. काय सांगायचं आहे याला 11 भास याला सांगायचा काय झाला काय नाही. शियम कार्यक्रम झाला लगीन कराय बायको देखाय जेला मेवणी पटून आला. धावबाद करण्यासाठी खऱ्या अर्थाने थ्रो केला परंतु 1 धाव खर्च केली आणि अशा पद्धतीनं धावा धावपलकावरती 10 धावा. अगदी पहा खेळाडू कक्षात आवाज देऊ नका आणि निश्चित अगदी आपण पाहू शकाल पंच या बॉलवरती एकच धाव का 2 1-1 यस निश्चित. ओहो नाही ही वस्तूच लय डेंजर आहे फुल आवरेज वाली गाडी आहे. बस यलसाचा कार्यक्रम झाला चापाचापी सुरू झाली गारठा पडायला सुरुवात झाली हाताला काय बॉल लागना आणि निश्चित इथे थोडंसं क्षेत्ररक्षण फंबल होताना पाहायला मिळालं. तोपर्यंत अगदी अगदी विचार जर केला तर 2 धावा घेतल्यात आणि संघाची धावसंख्या बनली गेली आता 11 धावा धावपलकावरती. मोनिश पाटील भयानक काय सांगताय पार सुईसारखा टोचतो बॉलरला. आज आला बॉलर त्याला पार यानं पार धूळ चारली पाणी चारला सगळा कार्यक्रम केला ठाकून ठोकून पार षटकार चौकार पार धुरळा कार्यक्रम चालू केला. यावेळेस देखील हो स्क्वेअर क्षेत्रामध्ये पटका सजवायचा होता पण त्याला माहित आहे आता काय डाळ शिजना जरासा बस तरी माझा स्पीड कसा कमी झाला. लेग बाईज म्हणजे नो फोन पे नो गुगल पे हार आणि ओनली 1 ढोपणा पे. इथे मात्र आयडेस लावून 1 रन आणि अशा पद्धतीने एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या लेग बाईजच्या स्वरूपात बनली गेली 12 धावा. 9 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला गेलाय आणि अजूनही डावामधील 9 चेंडूचा खेळ जो शिल्लक आहे. नितेश पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल तर त्याच्या समोर पुन्हा एकदा प्रतीक पाटील वनस्पोर्ट टेमिवली टीमचा एक स्टार खेळाडू. आणि यावेळेस हो बेकार जसा बॉल बॅटवाला तसा वाजायला ठोक्कन गडी तसा आहे ना यो चिकना चिकना रट्टा पण तसा आहे त्याचा ठोकना ठोकना तिथे मात्र षटकार. 18 बनल्या गेल्या धावा. पहा 18 धावा म्हणजे चांगली कामगिरी होताना पाहायला मिळाली. काय सांगायचं आहे 12वा खेळाडू निजत बडबड लागा कारभावचा तिकडे बॉल मार ना इकडे करीत आउट आहे नको झाली पाण्याची बाटली घेऊन ठेव बाबा. पहा अगदी जरूर कारण की 12वा खेळाडूचं पूर्णपणे लक्ष मॅच मध्ये असतं. त्याला माहित आहे कार्यक्रम झाला पाहिजे 12 वाजले पाहिजेत लग्न लागलं पाहिजे जेवाय मिळालं पाहिजे आयार खिशात बाकी फरार. इथे 18 बनल्या गेलेत. आता पुढचा चेंडू खोदून काढलाय चापड मारायची होती जमला नाही तिथे मात्र यास पंचाट पाणी पाहायला मिळालं. डाळीत कांजी आणि कांजात पाणी असा झाला. अशा पद्धतीने खाऊन पिऊन डेकर देऊन 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा धावपलकावरती बनल्या गेल्यात बिनबाद 19 धावा टीम वनस्पोर्ट टेमिवली.
पाहायला मिळतो 19 धावा बनला गेलाय शेवटचा षटक आता राहील आणि शेवटच्या षटकामध्ये आता किती धावा धावफलकावरती जोडल्या जातील टीम वन स्पोर्ट टेंबिवली टीमच्या ते पाहणं फार महत्त्वाचं राहील प्रतीक पाटील मोनिश पाटील अजूनही आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत 8 चेंडूचा सामना केलाय आणि प्रतीक पाटील 11 वरती बॅटिंग करतोय तर मोनिश पाटील 4 चेंडूचा सामना केलाय 6 वरती बॅटिंग करतोय आणि गोलंदाज नेहल सगळं पाटीलच आदरे काय सांगायचं आहे शॉर्ट थर्ड मॅनला फिल्डर मजबूत आहे डेंजर अगदी आपण पाहू शकाल नेहल गोलंदाजीसाठी तयार होतोय षटक क्रमांक 3 आणि प्रतीक पाटील काय सांगायचं आहे बॉलर काय जाहिरात करा आलेला का काय झालेला पहिल्या बरोबर जाहिरात करून गेला बोनी बघून गेला खेळाडू कक्षात आवाज देऊ नका आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना आली पाहावं लागेल गोलंदाज काय रे दुसरी जाहिरात रेट वाढला का काय कुछ तो गडबड आहे म्हणून तर सांगता एखादे चोराचे मगी लागा पण पोराचे मगी नका लागू ती अशी कार्यक्रम पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये नेहल आलाय षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी षटक क्रमांक 3 त्यानं जाहिरात केली ना आधी 2 बार त्याच्यामुळे यो धंदा झाला आणि एकंदरीत अगदी आपण पाहू शकाल हा चेंडू आलाय व्हाईट आणि संघाची धावसंख्या बनली गेली आता 20 धावा बिना कष्टाचा बिना मेहनतीचा रन भेटला म्हणजे काय माहित आहे का ऐते बिळाव नागोबा असा कार्यक्रम झाला व्हाईट आला आणि संघाची धावसंख्या 20 वरती जाताना पाहायला मिळाली नेहल यावेळेस पटका इथे हवेत आहे क्षेत्रक्षे बॉल खाली आलाय पाहावं लागेल बस शबास शबास बघ गडी कसा शबास शबास वाला काय जागाच आहे इथे मात्र सुंदर झेल टिपलाय आणि तिथे विकेट फलंदाज झालाय बाद भेटणारी कमटा 4 पाट उपती खाना म्हणजे कार्यक्रम नीट गडी व्हावा फिट जुनी जागा लय जणाला माहित असेल ते नवी जागा बघली तर ठीक आहे इथे जाऊया अगदी विकेट आली महत्वाच्या मोमेंटला प्रतीक पाटीलला बाद करण्यात यश आलं गोलंदाज नेहलला अजूनही जर पाहिलं तर इथे 5 चेंडू या डाबामधील शिल्लक आहेत आणि स्ट्राइक येण्यावरती आदित्य गोलंदाज तयार नेहल फटका यावेळेस चांगला आहे क्षेत्रक्षक दूरवर बॉल वरती धावण्याचा प्रयत्न बाज काय सांगायचं आहे गडी कसा पण गेला तरी फरक नाही रे पेशंट कसा पण जाव आजार मात्र रट्ट्याला मुतखड बाजूला होणार कारण की वैदू तसा झेल तसा क्षेत्रक्षण तसं विकेट धंदा खोल्या पार धंदा लॉसला गेला कारण वाईट आला पण त्याच्यानंतर 2 असा कार्यक्रम केला का 7-12 एकदा हातात घेतला घरपट्टी फरार पण 7-12 कार्यक्रम चालू कारण की तिथे लागोपाठच्या 2 विकेट घेतल्या गेल्यात आणि डावामधील अजूनही 4 चेंडूचा खेळ जो मात्र बाकी आहे 20 बनल्या गेल्यात टार्गेट किती सेट होणार ते पाहणं फार वाखण्यात जोग राहील कारण की ही मॅच दोन्ही टीमच्या बाजूने अतिशय चांगली होणार आहे यावेळेस हो अगदी मैदानात आल्या खोसून मारलाय आणि तो बघा त्याच्या अंगात काय शिरला येडल का काय काय सांगायचं बॉल इकडे हातात तरी तो तिकडे उड्या मारितो ढंग ढंग काही का असेल प्रयत्न केले जात आहेत परंतु निश्चित एक सिंगल आली संघाची धावसंख्या आता बनली गेली 21 शेवटचे 3 चेंडू टार्गेट देण्यासाठी शिल्लक आहेत टीम वन स्पोर्ट टेंबिवली टीम कडे अगदी आपण पाहू शकाल स्ट्राइक एंड वरती यावेळेस मोनिश पाटील संघाचा महत्वाचा खेळाडू अगदी आपण पाहू शकाल मोनिश पाटील अतिशय भन्नाट बॅटिंग राहिली आजच्या दिवसामध्ये आणि त्याच्या समोर गोलंदाज
नेहल पाटील तयार होतोय. ओहो फटका हवेत. काय सांगायचं आहे. धावला असता तो कसा धावल गडी मजबूत ना रे. बरोबर गड्याने प्रयत्न केला पण जरासा प्रॉब्लेम. हा चेंडू सीमाबार 4. अगदी आपण पाहू शकाल धावा धावपलकावरती 25 बनले गेलेत कारण की हा मोठा फटका आला. शेवटचे 2 चेंडू डावामध्ये शिल्लक आहेत. मोनीश पाटील याचसाठी ओळखला जातोय. मोनीश पाटील म्हटलं तर निश्चित कमालीची त्याची बॅटिंग आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. सूर्य मात्र पूर्णपणे सूर्यास्ताकडे पोहोचलेला आहे. गोलंदाज तयार होतोय पुन्हा एकदा नेहल. यावेळेस सोहो डायरेक्ट. काय सांगायचं आहे. तुम्ही ते तिकडे पळायला लागलं का ते नाही पळायला का तुम्ही इकडे धाई मारा ना सुसाट. काय सांगायचं आहे. बिचार कधीतरी तिकडे रन करताय यांना अजून इकडे हुसका धरलाय. परंतु निश्चित फलंदाज तिथे झालाय बाद. विकेट. सव्वीस बनल्या गेलेत. अगदी आपण पाहू शकाल यावेळेस मोनीश आणि मनीष दोन सख्खे बंधू यावेळेस आपल्याला खेळपट्टीवरती म्हणजे एक सकाराम आणि एक तुकाराम असंच म्हणावं लागेल गावठी भाषेत. पाहू लागेल मोनीश आणि मनीष शेवटचा बॉल 26 बनले गेलेत. ओहो काय सांगायचं आहे. सकाराम गडी लय डेंजर आहे. एक सिंगल तर कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न इथे पाहावं लागेल आणि मला वाटतं दुसरीसाठी फलंदाज बाद. 27 बनल्या गेल्या आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना वनू स्पोर्ट टेंबिवली क्रिकेट संघानं आणि विजयासाठी साई स्पोर्ट खारबाव क्रिकेट संघाला बनवायचे आहेत खऱ्या अर्थाने 28 धाबा. तर निश्चित मी पुनश्च एकदा खऱ्या अर्थाने मी या स्पर्धेचे आयोजक सचिन दादा दळवी असतील, नितेश दादा भोईर, त्यानंतर मिलिंद दादा दळवी, सचिन दादा दळवी आणि त्यांचा संपूर्ण एकविरा स्पोर्ट गुरवली हा खऱ्या अर्थाने संपूर्ण ग्रुप असेल ज्यांच्या माध्यमातून मला खऱ्या अर्थाने इथे आज बोलण्यासाठी संधी मिळाली. त्याच प्रमाणे खऱ्या अर्थाने मला आज ज्यांच्या माध्यमातून माझ्याशी संपर्क साधला अर्थात निखिलजी टोंबरे सर त्यांचं देखील मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करेल. आणि मित्रांनो खऱ्या अर्थाने आजच्या दिवसामध्ये मी प्रत्येक खेळाडूला खऱ्या अर्थाने हसवण्याचा प्रयत्न केला. निश्चित चुकून खऱ्या अर्थाने एखादा शब्द अपशब्द जर मुखातून निघाला असेल तर लहानसा भाऊ म्हणून क्षमा करा. आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमधून मी आता रजा घेतोय आणि इथेच थांबतोय. निश्चित दुसऱ्या डावामध्ये जुळले जातील मायक्रोफोनवरती निखिलजी टोंबरे सर. धन्यवाद. एक विशेष सन्मान आपण जो मात्र व्यासपीठावर करतोय नितेश दादा मेहेर, मिलिंद दादा दळवी, सचिन दादा दळवी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते शुभ सन्मान आपण करणार आहोत. सुपला शॉर्ट फेम आणि अतिशय प्रसिद्ध असे समालोचक योगेश वाघ यांचा विशेष सन्मान आमच्या स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2024 मध्ये केला जातोय. मी सचिन दळवी, तदनंतर नितेश दादा मेहेर आणि मिलिंद दादा दळवी या तीनही आमच्या आयोजकांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. योगेश वाघ एक जबरदस्त समालोचक आहेत मुरबाड तालुक्यातील आणि त्यांचा हा विशेष सन्मान आमच्या स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषकाच्या वतीने केला जातोय. धन्यवाद. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये जिथे साई स्पोर्ट खारबाव आणि त्यांच्या विरुद्ध वन स्पोर्ट टेंबिवली या दोन संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्ग
कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. 18 चेंडू 28 धावांचं समीकरण. गोलंदाजी मार्कवर आपण प्रतीक पाटीलला पाहतो. स्ट्रायकर इनवर प्रणय, नॉन स्ट्रायकर इनवर अक्षय पाटील. चला वेळ वाचवा. 18 चेंडू 28 समीकरण. पहिला चेंडू प्रतीकचा जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल तितका सुंदर असा फटका तिथे क्षेत्ररक्षण. ओहो, जबरदस्त क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. 4 धावा प्रणयच्या बॅटमध्ये चौका. हा चेंडू आणि पुन्हा एकदा ब्रिलियंट स्ट्रोक. अजून एक चेंडू सीमा पार. प्रणय पाटील ऑन फायर. 4. ट्रॅक वर आपण सध्याच्या घडीला गोलंदाज पाहतोय प्रतीक पाटीलला. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा पाहायला मिळेल. प्रतीक पाटीलचा कमबॅक मैदानामध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 8 धावा धावफलकावर आहेत. 28चं टार्गेट. 10 क्रिक लाईव्ह च्या माध्यमातून एक जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळतात. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे ओ क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक आहे. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा या चेंडूवर येताना पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 10 या धावसंख्येवर. 10 ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावर आहेत. प्रणय पाटील आणि प्रणयच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतात अक्षय पाटील. बॅटिंग केली होती काल अक्षय पाटीलने आणि संघाला टॉप 5 मध्ये घेऊन गेला होता. जो संघ पराभूत होईल तो 5व्या क्रमांकावर. इथे सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. काय स्ट्रोक खेळलाय प्रणय पाटील. च्या बॅटमधून 4 चौका. वाइल्ड कार्ड एंट्री आहे टीम साई स्पोर्टला. इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये कंप्लीट. धावफलकावर धावा 14. शेवटचे 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे साई स्पोर्ट खारबावला हा सामना जिंकण्यासाठी. समोर वनस्पोर्ट टेंबिवली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात टीम साई स्पोर्ट खारबाव. आज मैदानामध्ये पराग वतारी नाही, त्याच्या जागी अक्षय पाटीलला ओपनिंग साठी पाठवलंय. आज अक्षयची कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचंय. मागील सामन्याचा सामनावीर सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय तो वेदांत. त्याची गोलंदाजी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. 12 चेंडू आहेत आणि 14 धावांची आवश्यकता आहे सेमी फायनल मध्ये जाण्यासाठी आणि आरसीसी रायाच्या विरोधामध्ये 2 हात करण्यासाठी. जो संघ पराभूत होईल तो 5व्या क्रमांकावर आणि जो संघ जिंकेल तो सेमी फायनल खेळेल आरसीसी राया बरोबर. उद्या कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधील संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 8 नामवंत संघ इन ऍक्शन मध्ये उद्या पाहायला मिळतील आपल्याला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. उद्याच्या दिवशी समालोचन कक्षामध्ये व्हाईस ऑफ घारिवली रोशन संतेसर यांचा आवाज आपण ऐकू शकाल. गोलंदाज तयार. इथे टाकलेला चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न अक्षय पाटीलचा राहिला. चेंडू हवेत आणि कॅच ड्रॉप. अक्षय पाटीलला जीवनदान दिलं मैदानाच्या आतमध्ये. एक सहज सोपा कॅच, डॉली कॅच सोडत असताना खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. शेवटचे आता 11 चेंडू 13 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल सध्याच्या घडीला वेदांत. समोर प्रणय पाटील.
इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या तळलाय. चेंडू डॉट आहे. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. शेवटचे चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत 10 आणि 10 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता. वनस्पोर्ट टेंबिवली त्यांच्या विरुद्ध साई स्पोर्ट खारबाव या दोन टीम मध्ये चालू असलेली ही महत्वाची लढत आहे. 5व्या क्रमांकावर कोण आणि सेमीफायनल कोण खेळणार ते आपल्याला पाहायचंय. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते. जाऊन पोहोचेल 16 धावा. 12 बनवायच्या. 9 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. अक्षय पाटीलला जीवनदान मिळालंय आणि त्याची फलंदाजी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज वेदांत पाटील, स्ट्रायकर एंडवर अक्षय पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. 9 चेंडू 12. इथे टाकलेला हा सुंदर असा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू डॉट. चेंडू पडल्यानंतर गर्रकन गिरकी घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. ही ताकद राहिली आहे गोलंदाज वेदांत पाटीलची. चेंडू डॉट आहे. शेवटचे 8 चेंडू 12 धावा. मॅच ऑन आहे. परंतु दुसऱ्या बाजूला अक्षयला मिळालेलं जीवनदान, एखादा मोठा फटका आला. साई स्पोर्ट खारबाव या मॅच मध्ये विजेतेपदाच्या जवळ जाताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु इथे विकेट आली, डॉट बॉल आले, तर मॅच मध्ये टेंबिवली देखील आहे. आणि इथे फुल टॉस बॉल सरळ एस्टेन वर जाऊन आदळतोय. क्लीन बोल्ड अक्षय पाटील बॅक टू द पवेलियन. 7 चेंडू 12. बॉल होता. थोडेसे शफल झाले. पुन्हा एकदा जागेवर येण्याचा प्रयत्न. फुल टॉस चेंडू. विकेट मिळाल्यानंतर गोलंदाज देखील नाराज आपल्याला पाहायला मिळाले. स्वतःवर नाखुश होते ते. फुल टॉस चेंडू त्यांच्याकडून पडला. विकेट जरूर मिळाली, परंतु इथे जर कनेक्शन झालं असतं तर षटकार येऊ शकला असता. ऍक्शन आपण पाहू शकता. गोलंदाजाची विकेट मिळाल्यानंतर वेदांत पाटील स्वतःवर नाराज आहे. फुल टॉस कसा पडला, परंतु विकेट आली हे तितकंच महत्वाचं. 7 चेंडू आणि 7 चेंडूंमध्ये बनवायच्या त्या विजयासाठी 12 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाहुबली खारबाव सूरज पाटील मैदानाच्या आतमध्ये एंटर होतील. हा चेंडू अतिशय निर्णायक आहे. हा चेंडू कशा प्रकारे टाकला जातो ते पाहायचे आपल्याला. 7 चेंडू 12चं समीकरण आहे. 7-12 हा भरपूर महत्वाचा असतो शेतकरी वर्गासाठी. आता 7-12च इक्वेशन आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. 7 चेंडू 12 धावांचं लक्ष. गोलंदाजी मार्कवर तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. थोडासा टाइम घेतोय. 2च धावा या षटकामध्ये दिलेल्या आहेत त्या वेदांत पाटीलने. त्यामध्ये एक कॅच ड्रॉप आहे. सूरज ऑन स्ट्राइक. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या पंचांकडे हलकासा अपील आहे. 1 विकेट्स आणि 2 धावांचं वेदांत पाटीलचं हे षटक कंप्लीट. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 6 आणि विजयासाठी धावा आता बनवायच्या त्या 12. 6 चेंडू 12चं समीकरण. संधी देऊया डीजे मनीष. एक लाखाच्या जवळ कोण जाणार आणि 25,000वर कोण राहणार ते पाहायचं आपल्याला. कारण सेमीफायनल मध्ये जाणारा संघ त्याला प्रबळ दावेदार मानला जाईल. कारण तो ओपन ग्रामीण मधून खेळत असताना आपल्याला पाहायला मिळाला. एक संघ कल्याण ग्रामीण मधून फायनलला जाणार आहे, तर एक ओपन ग्रामीण मधून फायनलला जाणार. इथून जिंकून पुन्हा आरसीसी राया बरोबर 2 हात करायचे. तो कोणता संघ आहे, टेंबिवली की खारबाव, ते आपल्याला पाहायचं. वनस्पोर्ट की साई स्पोर्ट.
गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर मोनिश पाटील, स्ट्रायकर इनवर प्रणय पाटील, नॉन स्ट्रायकर इनवर सूरज पाटील. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. इथे बिग हिट आणि प्रणय पाटीलने हवाई सपार टायमिंग प्रॉपर ताकदीचा वापर, चेंडू करतोय सीमारेषेचा सपार. शेवटचे 5 चेंडू आहेत आणि 5 चेंडू मध्ये बनवायच्या धावा 6. या अगोदरच्या 6 बॉल मध्ये फक्त 2 धावा, 1 विकेट आली. परंतु इथे मोनिशवर फार मोठं आक्रमण करत असताना फलंदाज प्रणय पाटील आपल्याला पाहायला मिळतो. 21 या धावसंख्येवर खेळतोय प्रणय. 9 चेंडूंचा सामना त्याने केला. मोनिश गोलंदाजी मार्कवर तयार. इथे टाकलेला हा चेंडू पंचांकडे अपील आणि विकेट आली. फलंदाज बाद, हिट विकेट ची शिका. आपल्याला पाहायला मिळाला तो फलंदाज प्रणय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता पायावर बॉल ब्रश होताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर एस्टर्नवर येऊन आदळला. फलंदाज बाद होईल. बॅटर मैदानाच्या आतमध्ये मोनिश तरे दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 4 आणि धावा बनवायच्या त्या 6. एकाच ग्राउंडवर सराव करणारे हे 2 संघ आहेत. एकमेकांचे रणनीती त्यांना माहिती आहे. कोण कशा प्रकारची कामगिरी करू शकतं हे त्यांना चांगलं माहिती आहे. आता गोलंदाजी मार्कवर मोनिश आहे, तर स्ट्रायकर एंडवर मोनिश तरे. गोलंदाज तयार आहे. एका बाजूला बाहुबली, एका बाजूला महाबली. आता जिंकणार कोण ते आपल्याला पाहायचं आहे. आणि दोन्ही फलंदाज सध्याच्या घडीला खूप मोठी ताकद ठेवतात मॅच फिनिश करण्याची. परंतु समोर मोनिश पाटील आहे, हे विसरून चालता येणार नाहीये. आजचा दिवस गाजवलाय मोनिशने. इथे टाकलेला हा चेंडू तिथे विकेट आली. 1 मोर विकेट डाऊन. शेवटचे 3 चेंडू आणि 6 धावा. मॅच ऑन. नंतर किती फरक पडतो ते पाहायला मिळालं. काल 1 साइडेड पराग वातारीने संपूर्ण सामन्यामध्ये जबरदस्त कामगिरी केली. तो आज नाहीये. न्यू बॅटर मैदानामध्ये पाहू आपण कोण जाते आता. नितेश पाटील. थोडं चला नितेश पाटील, थोडं घाई करा. मोनिश काहीच कानमंत्र देतात नितेश पाटीलला. शेवटचे चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत ते 3 आणि धावा बनवायच्या त्या 6. 3 चेंडू 6 धावा. कॅमेरामन प्रत्येकाचं क्षणचित्र टिपतायत. काय बातचीत केली जाते ते पाहतायत. त्यांचे कौतुक आपण करू. दिवसभर सकाळी सर्वात अगोदर हजर आणि सर्वात शेवटी जाणारी आमची 10 क्रिक लाईव्हची टीम आहे. त्यांचंही सहर्ष स्वागत आपण करू. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. शेवटचे 3 चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये बनवायच्यात 6 धावा. मोनिश पाटील गोलंदाजी मार्कवर. समोर नितेश पाटील आणि इथे टाकलेला हा चेंडू वाईट बॉल. वाईट बॉल.
मार्कवर. शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडूंमध्ये 6 धावा. इथे टाकलेला हा चेंडू इथे काही घडतंय ते आपल्याला पाहायचंय. वाईट बॉल तर आहे पण रनआउट आहे का ते आपल्याला पाहिजे. वाईट तर आहेच पण रनआउट आहे का ते पाहिजे आपल्याला. नॉन स्ट्रायकर एंडवर. वाईटची 1 धाव आणि रन आउट म्हणजे 2 चेंडू 5 धावा. 2 चेंडू 5 धावा. दोन चेंडू 5 धावा. प्रश्न प्रतिष्ठेचा आहे. गाव खारबाव जिंकणार आहे की टेंबेवली जिंकणार ते आपल्याला पाहिजे. 2 चेंडू 5 धावा. स्ट्रायकर एंडवर बाहुबली सूरज पाटील. श्वान देखील मैदानाच्या आतमध्ये आलाय. गोलंदाज तयार आहेत. चेतन नॉन स्ट्रायकर एंडवर आणि इथे टाकलेला हा चेंडू वाईड बॉल. शेवटचे 2 चेंडू 4 धावा. व्हॉट अ मॅच. 2 चेंडू 4 धावा. टॉप 4 मध्ये कोण आणि 5व्या क्रमांकावर कोण ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर मोनिश याला आपण पाहतोय. 2 चेंडू 9 लागत असताना बॅटिंगने बनवलं तिथे 2 चेंडू 4 लागतात. त्या रोखेल का ते पाहायचं. आणि इथे बिगेट टीम साई स्पोर्ट खारबाव सेमीफायनल मध्ये दाखल. अभिनंदन. साई स्पोर्ट खारबाव आणि 5व्या क्रमांकावर टीम वनुस्पोर्ट टेंबिवली यांना समाधान मानायला लागतंय. अभिनंदन वनुस्पोर्ट टेंबिवली. तुमचंही सहर्ष असं स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये.